हॅलो एव्हरीवन, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण क्लास 10 अल्जेब्रा मधील सेकंड चॅप्टर घेणार आहोत. तो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे कारण 12 मार्काचं वेटेज ह्या चॅप्टरला बोर्डसाठी आहे. 12 मार्काचे प्रश्न ह्या चॅप्टरवरील आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, तर आज आपण जाणून घेऊ की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, की हे असं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर, हायेस्ट डिग्री किंवा इंडेक्स जो आहे हा 2 आहे. ठीक आहे, अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि त्याचा जनरल फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 आणि ए नेव्हर बी 0. ए बी सी कोणतेही रिअल नंबर असू शकतात, बट ए जो आहे हा कधीही 0 येत नाही. सपोज जर ए जर 0 असेल तर काय होईल बघा, एच्या ठिकाणी जर मी 0 पुट केले तर काय होतं बघा, 0 इंटू एनिथिंग 0च येतं. म्हणजे फक्त आपल्याला इथे मिळेल बीएक्स प्लस सी. आता बीएक्स प्लस सी मध्ये एक्स ची पॉवर किती आहे, 1 आहे. आणि ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची पॉवर 1 असते अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो, क्वाड्रॅटिक म्हणत नाही. त्यामुळे ए कधीही 0 नसणार आहे. ओके, ए बी सी एनी रिअल नंबर आहेत, बट ए इज नेव्हर बी 0, नॉट इक्वल टू 0 ही याची कंडिशन आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे टोटल आपल्याला क्लास 10 साठी 3 मेथड आहेत. एक आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी आहे कम्प्लीट स्क्वेअर मेथड आणि तिसरी आहे फॉर्म्युला मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथड आपण ऑलरेडी घेतलेली आहे. तर आज आपण बघूया कम्प्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे काय, कम्प्लीट स्क्वेअर मेथडने कसा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता ही मेथड तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खूप डिफिकल्ट वाटते, पण ह्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप कोणताही प्रश्न आला तर त्यामध्ये त्या स्टेप फॉलो करायच्याच, म्हणजे आपलं आन्सर कधीच चुकत नाही. ठीक आहे, आता ते कोणते आहेत बघायचं. आता यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, जो आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे 2 फॉर्म्युले आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे आणि पूर्ण हे कम्प्लीट स्क्वेअर मेथड ह्या 2 फॉर्म्युला बेस्डच आहे. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप आपण घेऊ. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 20 इज इक्वल टू 0, सॉल्व दिस इक्वेशन बाय कम्प्लीट स्क्वेअर मेथड. ओके, तर आता बघा, सगळ्यात आधी पहिली स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आपल्याला 1 करायचं आहे. एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट आपल्याला काय करायचं आहे, 1. आता आधी बघा, इथं 1 आहे का, आहे. मग त्याला मी तसंच ठेवलंय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 आहे असं घेतलंय. आता बघा, एक्स स्क्वेअर म्हणजे माझा हा झाला, मला ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे जेणेकरून मी त्याला अशामध्ये कन्वर्ट करेल, कम्प्लीट स्क्वेअर मध्ये त्याला मी कन्वर्ट करेन. त्यासाठी मला जे इक्वेशन हे दिलेलं आहे त्याला ह्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. हे समजलं. आता बघा, एक्स स्क्वेअर तर आपल्याला इथे दिलेलाच आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. ठीक आहे, ही तुमची जी मिडल टर्म आहे ती कशी असणार आहे बघा, जर ह्या फॉर्म्युल्यानुसार जर मी विचार केले तर 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म असं असतं का बघा, म्हणजे 2 टू गेट कॅन्सल होईल. बरोबर, ह्या एक्स ला मी असं लिहू शकते का, असं मी का लिहिले, मला ह्या टर्म मध्ये आणायचं, 2ab च्या फॉर्म मध्ये घेऊन यायचं आहे. ही स्टेप अतिशय महत्वाची आहे, ही लक्षातच ठेवायची. अजून सांगते की काय करायचं, जो तुमचा मिडल टर्म आहे एक्स आहे त्याला डिवाइड बाय 2 करायचं, एवढंच करायचं, म्हणजे तीच आपली टर्म असणार आहे थर्ड टर्म. आता बघा, 2 इंटू एक्स इंटू 1/2 केले, हे जरी कट झालं तर आहे तीच व्हॅल्यू मला मिळते, त्यामुळे मी असं केले. ओके, इथंपर्यंत समजलं. आणि मायनस 20 इज इक्वल टू 0 ऍज इट इज इथंपर्यंत लिहिले मी. आता बघा, त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1/2. आता थर्ड टर्म जी आहे ती काय असणार आहे बघा, ह्या एक्सला मी ए स्क्वेअर लिहिते, 2 प्लस 2 इंटू ए इंटू बी. बघा, ह्या फॉर्म मध्ये आला का, 2 इंटू ए बी, म्हणजे बी तुमचा कोण आहे, 1/2 आहे. मग मला बी स्क्वेअर करायचं आहे, तर मी असं करू का, 1/2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय करते, एकदा ऍड करते आणि एकदा सबट्रॅक्ट करते. काही जरी केलं तर आपल्याला काय करायचं, एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. का करायचं, असं केल्याने व्हॅल्यू चेंज होत नाही.
त्याच्यामुळे आपण जेवढे नंबर आपण ऍड करणार आहोत तेवढेच नंबर आपण सबट्रॅक्ट पण करायचे. हे कळालं? ही महत्वाची स्टेप, हे की नाही? मग -1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर -20 इज इक्वल टू 0 इथपर्यंत दिला. बघा हा माझा बी स्क्वेअर आला का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आला का? म्हणजे मला हे ह्या फॉर्म मध्ये दिसतं का? बघा ह्याच्या ऐवजी मी हे लिहू शकते का? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या जिथे जिथे ए आहे तिथे मी एक्स ठेवणार, बी आहे तिथे 1/2 ठेवणार. चालेल? म्हणजे बघा एवढा पोर्शन जो आहे ह्याला मी अशा फॉर्म मध्ये लिहू, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए लिहिता येईल. मग चला काय करू इथे? एक्स प्लस प्लस का घेतले? प्लस की मायनस हे साइन कशावर कन्सिडर करणार आपण? मिडल टर्मचं जे साइन आहे त्याच्यावर आपण ठरवणार की ते प्लस घ्यायचा की मायनस. इथे प्लस आहे मग मी ते प्लस असले ते. ठीक आहे? 1/2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इथेपर्यंत आलं. त्यानंतर -1/2 चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर 1/4 झाला. -20 ऍज इट इज इक्वल टू 0. आता त्यानंतर काय तर बघा सेम एक्स प्लस 1/2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करा आणि हे जे दोन आहेत त्यांना सॉल्व्ह करा. म्हणजे -1 मायनस 20 × 4 80 होल डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 0. किती येतं बघा हे? -81 येतं. म्हणजे इथं येणार एक्स प्लस 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर -81/4 इज इक्वल टू 0. आता हा -81/4 अपोजिट साईडला गेला तर काय येईल बघा? प्लस होईल का? येस होईल. म्हणजे एक्स प्लस 1/2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड, दोन्हीकडे स्क्वेअर इथलं स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड करावं लागेल. म्हणजे काय मिळेल बघा? एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 81 कोणाचा स्क्वेअर आहे? 9चा आहे. प्लस 9चा ही स्क्वेअर 81 आहे, मायनस 9चा स्क्वेअर ही 81 आहे. त्यामुळे प्लस मायनस 9/2 घेतला. 4चा स्क्वेअर आपला 4 कोणाचा स्क्वेअर आहे? 2चा आहे. त्यामुळे 2 घेतले. ठीक आहे? मग काय येईल बघा? एक्स इज इक्वल टू 9/2 प्लस 1/2 बिकम -1/2. जेव्हा तो अपोजिट साईडला जाईल तेव्हा साइन विल बी चेंज. ओके? और एक्स इज इक्वल टू -9/2 -1/2. बेस सेम आहे तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता. 9 - 1 8/2 और एक्स इज इक्वल टू -10/2 -10/2 किती आलं बघा? इकडे मिळाला -5 और इकडे मिळाला एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे तुमचे एक्स चे फॅक्टर्स जे आहेत ते काय असणार आहेत? एक्स इज इक्वल टू 4 और एक्स इज इक्वल टू -5. अशा पद्धतीने आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड ही सॉल्व्ह करायची आहे. समजलं? चला आता नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ. हे इरेज करते मी, हा हे रफ करते. चलो नेक्स्ट बघा इथेच लिहिते मी, हा सेकंड क्वेश्चन काय आहे? 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे? हा क्वेश्चन आधी लिहून घेतले. त्यानंतर पहिली स्टेप कोणती लक्षात ठेवायची आहे? की x² चा कोइफिशियंट जो आहे मस्ट बी 1. काय करायचं आहे? स्क्वेअर जो आहे तो मस्ट बी 1. मग हे पूर्ण इक्वेशनला आपण काय करायचं आता? 2 ने डिवाइड करायचं. का? कारण ही ते जी टर्म आहे y² ची त्याचं कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. आपल्याला तो कोइफिशियंट किती पाहिजे? 1 पाहिजे. बरोबर? मग 1 येण्यासाठी पूर्ण इक्वेशन आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल का? ऑफकोर्स येस. मग डिवाइडिंग बाय 2 करा. काय मिळतं बघा? y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. 10/5 झाला. इथेपर्यंत झाला. म्हणजे ह्या a प्लस बी, आता बघा y² प्लस आहे त्याच्यामुळे मला इथेही हाच फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार आहे. y² म्हणजे मला हा मिळाला प्लस 2ab म्हणजे मिडल टर्म जी आहे त्याला मला 2ab च्या फॉर्म मध्ये करावं लागेल. मग इथे मी काय करते? असं लिहू का? 2 × 9/2y प्लस मिडल टर्म आहे ना त्याला आपण अजून 2 ने करावं लागेल. 9/4 घ्यावं लागेल. 9/4y प्लस 5 इज इक्वल टू 0 असं लिहू शकते का? का मला 2 × ab च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. मी ते 2 ने मल्टिप्लाय केले आणि ते खाली परत 2 ने मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय डिवाइड 2 ने केले म्हणजे व्हॅल्यू माझी चेंज नाही होणार. समजलं? ठीक आहे? मग त्यानंतर बघा काय येईल?
वाय स्क्वेअर प्लस 2 इंटू 9/4 वाय. आता बघा हा जो पूर्ण वाय आहे तो सपोज माझा ए असेल, 2 इंटू ए बी. ए जर तुमचा वाय आहे तर बी कोण आहे तुमचा 9/4 आहे. मग तुम्ही 9/4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार इथे. ओके, ऍड केला. ठीक आहे, ऍड केला तर डेफिनेटली आपल्याला सबट्रॅक्ट पण सेम टर्म करावी लागणार आहे. त्यामुळे मी ते सबट्रॅक्ट केले. प्लस फाय इज इक्वल टू 0. इथेपर्यंत आलं. मग आता बघा नेक्स्ट. मग आता इथे काय मिळतं बघा, वाय. आता ह्या पहिल्या 3 टर्मला जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन दिसतं का बघा हे. मग जिथे जिथे ए आहे तिथे तिथे मी वाय पुट करते, जिथे जिथे बी आहे तिथे 9/4 पुट करेल. करू चालेल का? ऑफकोर्स चालेल. मग काय करायचं ते 9 बाय वाय प्लस 9/4 होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल का बघा. होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, सॉरी मायनस आहे ना इथे, मायनस 9चा स्क्वेअर किती आहे 81/16 प्लस 5 इज इक्वल टू 0. आता ह्याला सॉल्व्ह करा आधी. इथे मिळेल आपल्याला वाय प्लस 9/4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 81 मायनस 80, सॉरी प्लस 80 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 0. बघा इथे मी काय केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, बेस सेम केला, म्हणजे आपल्याला ही टर्म मिळाली. काय मिळालं बघा, 9 प्लस वाय प्लस 9/4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू -1/16 इज इक्वल टू 0 आला का बघा. -81 प्लस 80 -1 झाला, होल डिवाइड बाय 16 1/16 झाला. आता ही जी टर्म आहे ही अपोजिट साईडला घेऊन जाऊ, मायनस बिकम प्लस होणार. -1 जो आहे अपोजिट साईडला गेला तर काय होईल, +1. म्हणजे वाय प्लस 9/4 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/16 झाला. आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड करा, म्हणजे काय मिळेल, वाय प्लस 9/4 इज इक्वल टू 1 बाय प्लस मायनस 1/4 आला का. ऑफकोर्स येस, बरोबर. कारण 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट झालं 1/4. म्हणजेच इथे लिहिते आता, इथे लिहू वाय प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 असेल, और वाय प्लस 9/4 इज इक्वल टू -1/4 असेल. म्हणजे वाय इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और वाय इज इक्वल टू, हे प्लस बिकम मायनस. आता बेस सेम आहे, न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो. किती आता बघा, 1 - 9 -8. 1 - 9 आहे त्यामुळे -8 घेतला का, -9 मोठ्या नंबरचं चिन्ह काय आहे, मायनस आहे, तर आन्सर आपलं कशामध्ये येणार आहे, मायनस मध्येच येणार आहे. ओके, और y इज इक्वल टू -10/4. 4 1 जा 4 2 जा, y इज इक्वल टू मिळाला आपल्याला -2 और y इज इक्वल टू -5/2 और y इज इक्वल टू -5/2 हे ह्याच्या मिळाले आपल्याला व्हॅल्यू. अशा पद्धतीने कोणताही प्रश्न येऊ दे, कसाही येऊ दे, स्टेप्स फॉलो करायचे. पहिली स्टेप आहे की त्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो मस्ट बी 1 असला पाहिजे. त्यानंतर आपण ह्या 2 फॉर्म्युलांचं लक्षात ठेवणार आणि ह्या 2 फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंगली त्याला आपण बनवायचा फक्त प्रयत्न करायचा. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आता सगळ्यात आधी आपण ह्या सगळ्या टर्म काय करूया, LHS कडे घेऊन जाऊ. म्हणजे काय तर बघा, 5x² मायनस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0 झाला. सगळ्यात पहिली कंडिशन मी काय सांगितली आहे, कोएफिशियंट ऑफ x² मस्ट बी 1. कोएफिशियंट ऑफ x² मस्ट बी 1. मग चला इथे त्याचं 1 करण्यासाठी आपल्याला इच अँड एव्हरी टर्मला 5 ने डिवाइड करावं लागेल का, ऑफकोर्स करावं लागेल. मग चला इथे 4/5 झाला प्लस 7/5 इज इक्वल टू 0 झाला. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, पहिला तर आपल्याला मिळाला x² आहे म्हणजे हा x चा स्क्वेअर आहे. 4/5 काय सांगितलं आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला सेकंड टर्म ही मिळते. ही स्टेप लक्षात ठेवायची आहे. 2 ने मल्टिप्लाय एकदा करा आणि त्याच नंबरला खाली डिवाइड करा, म्हणजे 5/2 असं x प्लस 7/5 इज इक्वल टू 0 झाला. त्यानंतर x² मायनस 2 इंटू 4/10
एक्स प्लस 7/5 इज इक्वल टू 0. आता बघा, एक्स स्क्वेअर म्हणजे हा ए चा स्क्वेअर आहे. 2 इंटू ए बी च्या फॉर्म मध्ये आला का? आला. ए म्हणजे कोण आहे? तुमचं एक्स आहे. जी राहिलेली टर्म जी आहे त्याचा स्क्वेअर करायचा. राहिले 2 एक्स आहे. जी राहिलेली टर्म आहे त्याचा स्क्वेअर एकदा ऍड करणार आणि एकदा सबट्रॅक्ट करणार, हे मात्र ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ह्या सगळ्या स्टेप ऍज इट इज आपल्याला फॉलो करायच्या आहेत. एक्स प्लस 4/10 होल ब्रॅकेट स्क्वेअर एकदा करा आणि एकदा आपण इथे करणार आहोत. सॉरी, इथे आपलं -7 येणार आहे. इथे काय करणार आपण? एकदा प्लस करणार, एकदा मायनस करणार आणि इथे -7/5 इज इक्वल टू 0 ऍज इट इज. आता ह्या पहिल्या 3 चा जर विचार केला तर आपल्याला हे कुणाचं एक्सपान्शन दिसतं रे? एक्स मायनस. आता मायनस का घेते बघा, मध्ये जे साईन आहे ते मायनस मध्ये आहे हे साईन, त्यामुळे ते मला मायनसच घ्यावं लागणार आहे. एक्स मायनस काय घेणार मी? एक्स मायनस 4/10 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे ए मायनस बी च्या एक्सपान्शनचा जर फॉर्म्युला यूज केला, बघा ह्याचं एक्सपान्शन हेच मिळतं का? मिळतं की नाही? झालं. मग आता बाकीचे हे जोड आहेत त्यांना दोघांना फक्त सिम्प्लिफाय करायचं. कसं करणार बघा? 4 चा स्क्वेअर किती आहे? 16/100 मायनस 7/5 इज इक्वल टू 0. मग किती येतं बघा? एक्स मायनस 4/10 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 16/100. आता याला 100 बेस सेम करू आपण. 7 इंटू 20 5 इंटू 20 झाला इज इक्वल टू 0. ठीक आहे. बेस सेम आपण करून घेतला. होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 16/100 7 टू 40 सॉरी 7 टू 14 140 झाला आणि ते डिवाइड बाय 100. 140 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 0. आता चला ह्या दोघांना सॉल्व्ह करू आपण. एक्स मायनस 4/10 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर किती येतं बघा? 156/100 इज इक्वल टू 0 झाला. ओके. मग काय येतं बघा? एक्स मायनस 4/10 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 156 मायनस 156/100 इकडे मायनस मध्ये आहे, अपोजिट साईडला गेला तर तो होणार प्लस मध्ये. 156/100 झाला. आता काय करता? टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड करा, म्हणजे एक्स मायनस 4/10 इज इक्वल टू 156 कोणाचा स्क्वेअर नाहीये ना? नाहीये. मग ते काय करावं लागेल आपल्याला? अंडर रूट 156 डिवायडेड बाय 10 प्लस मायनस. त्याची फॅक्टर करा, किती येतात बघा? 156 चे फॅक्टर्स करा. 4 ने डिवाइड होतो का बघा ह्याला? 4 3 होतो. 4 इंटू 339/10 म्हणजे एक्स मायनस 4/10 इज इक्वल टू प्लस मायनस 2 अंडर रूट 39/10 मिळाला. आता सिम्प्लिफाय करा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे तुमची काय असणार आहे? प्लस मायनस 2 अंडर रूट 39 मायनस 4/10 म्हणजे असेल एक्स 2 इंटू रूट 39 मायनस 2/10 प्लस मायनस. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला हे दोघांना सॉल्व्ह करायचं आहे. ही झाली ह्याची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. आय होप की आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल. तुमच्या जे डाऊट्स आहेत ते नक्कीच क्लिअर झालेले असतील. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका.